नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, थोडासा गॅप पडला, परंतु माझा हा व्हिडिओ आपल्यासाठी एक नवा आणि वेगळा विषय घेऊन मी सादर करत आहे. आपल्याला माहीत आहे की अनुसूचित जातीमधल्या आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्येच नव्हे, आता राजकारणातही नंबर 1चा प्रश्न बनला आहे. मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन ज्या ज्या विषयांनी गाजतंय त्यामध्ये आता आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. परवाच 29 तारखेला म्हणजे 29 जूनला लाभार्थी जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमधल्या, त्या लाभार्थी जाती एकत्र येऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना, विधानसभेच्या सभापतींना किंवा अध्यक्ष महोदयांना भेटून निवेदन दिलं की आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवावी म्हणून. म्हणजे विधिमंडळामध्ये सुद्धा आरक्षणाचा वर्गीकरणाचा विषय घेऊन उपवर्गीकरणाच्या मुद्द्याला विरोध करणाऱ्या लाभार्थी जाती आतमध्ये काम करतायत आणि 30 जूनला रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाचे विरोधक मुंबईमध्ये एकत्र आले. मुंबईमध्ये त्यांनी मेट्रो सिनेमा जो आहे, मेट्रो सिनेमापासून मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि ही जी काही मोर्चाचं जे नियोजन आहे, ह्या मोर्चाच्या नियोजनासाठी ज्या ज्या अनेक वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी जी एक समिती स्थापन केलेली आहे, त्या समितीचं नाव आहे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती. म्हणजे उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. आणि याच्यामध्ये कोण कोण आहेत? याच्यामध्ये राजकुमार बडोले जे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, यापूर्वी ते भाजपचे आमदार होते. म्हणजे कुठल्याही प्रकारची राजकीय आणि म्हटलं तर वैचारिक सुद्धा निष्ठा नसणारे राजकुमार बडोले म्हणा किंवा बडबोले म्हणा, ते या समितीमध्ये आहेत. ॲडव्होकेट सुरेश माने सर, सुरेश माने हे आमचे चळवळीतले मित्र, राजकीय चळवळीतले सुद्धा मित्र, परंतु तेही उपवर्गीकरणाच्या विरोधात आज या संघर्ष समितीमध्ये सहभागी झालेले आहेत. याशिवाय धक्कादायक नाव म्हणजे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे. आणखी एक नाव माजी आमदार जयदेव गायकवाड, तेही आमचे मित्रच, नामदेव ढसाळांचे नातेवाईक, तेही संघर्ष समितीमध्ये. कशाला? आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करायला. आणि ह्या एकाच जातीचे हे सगळे लोक आहेत. आणि यांच्याशिवाय आणखी 2 नावं मी फक्त घेणार आहे. त्यामध्ये माजी आमदार बबनराव घोलप, चर्मकार समाजाचे नेते, आणि दुसरे माजी आमदार बाबूराव माने, जे सातारा जिल्ह्यातल्याच मान तालुक्यातले आहेत. असो, तर हे चर्मकार आणि महार समाजातले आमचे बांधव एकत्र येऊन उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी त्यांनी मुंबईत मोर्चा काढला. या सगळ्यांनी मोर्चा काढला असता तरी माझं काय म्हणणं नव्हतं, परंतु त्या मोर्चाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना संपूर्ण देशातले आणि जगातले लोक महामानव, संविधानकार, भारतरत्न, विश्वरत्न या नावानं पुकारत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 2 नातवंड या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. एक भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर आणि दुसरे आनंदराज यशवंतरावजी आंबेडकर. बाबासाहेबांची ही 2 नातवंड चक्क आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या मोर्चामध्ये नेतृत्व करायला आघाडीवर होते. आणि हीच गोष्ट या आरक्षण मुवमेंटमधली धक्कादायक आणि दुर्दैवी गोष्ट आहे. मित्रांनो, हा मोर्चा काय मंत्रालयावर गेला नाही, हा भाग सोडून देऊया, परंतु हा मोर्चा निघाला. लोक फार मोठ्या संख्येनं जमली होती असं मी म्हणणार नाही. मोर्चाच्या आयोजकांनी म्हटलेत 2 लाख, 3 लाख, 5 लाख, ते काही 1 कोटी पण म्हणू शकतात, परंतु एवढा फार मोठा प्रभावी असा मोर्चा होता असं मला वाटत नाही. लोक तर जमलेच. बाबासाहेब आंबेडकरांचे नातवंड जर मोर्चा काढत असतील तर लोक जमणार. परंतु माझ्या मते
लाभार्थी जाती, अनेक जाती, ते तर म्हणत होते 58 जाती एकत्र येऊन मोर्चा काढलाय. त्या दृष्टीने जर पाहिलं तर तो मोर्चा फार मोठा होता असं मला वाटत नाही. पण ठीक आहे, ते म्हणतायत तर 5 लाखाचा. ते म्हणण्यापेक्षा ते वडेट्टीवार जो डोक्यावर पडलाय, तो वडेट्टीवार म्हटला 5 लाखाचा मोर्चा आहे. असो, मोर्चेकरांनी जे मोर्चात उपस्थित होते त्यांनीही 5 लाखाचा दावा केलेला नाही. पण वडेट्टीवारनं मात्र तिथं आत विधान भवनात सांगितलं की 5 लाखाचा मोर्चा केला. असो, त्यांचा समाचार आम्ही आमच्या पद्धतीने घेतलेला आहे. मित्रांनो, की आरक्षण उपवर्गीकरणाच्या या संघर्षामध्ये उपवर्गीकरण मागणारा समाज जो आहे, उपवर्गीकरणाचं समर्थन करणारा जो समाज आहे तो मातंग समाज आहे. आणि विरोध करणारा जो समाज आहे त्यामध्ये आघाडीवर महार समाज आहे, ज्यांना आम्ही आजपर्यंत बौद्ध समाज म्हणत होतो. आज ते बौद्ध सुद्धा बौद्ध समाज म्हणून घेत नाहीत. जे सोशल मीडियावरती बोलतायत ते लोक सुद्धा स्वतःच्या समाजाला आता महार समाजच म्हणून घ्यायला लागलेले आहेत. तर ठीक आहे, तर महार समाज, चर्मकार समाज आणि इतर काही जाती समूहातले लोक एकत्र येऊन त्यांनी उपवर्गीकरणाला विरोध केला. या विरोधामध्ये मी आत्ताच सांगितलं, बाबासाहेबांची 2 नातवंड भीमराव यशवंतरावजी आंबेडकर कोण आहेत माहित आहेत तुम्हाला? बाबासाहेबांची जी 3 मुख्य नातवंड आहेत, मोठी माणसं आहेत, आदरणीय माणसं आहेत, वंदनीय आहेत ही नातवंड. त्यामध्ये सगळ्यात थोरले नातू म्हणजे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, दुसरे भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर आणि तिसरे आनंदराज आंबेडकर. तर यातले 2 भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे 2 नातवंड या मोर्चामध्ये सहभागी होती. भीमराव आंबेडकर जे आहेत म्हणजे भीमराव यशवंतरावजी आंबेडकर हे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल या संघटनेचे ते कमांडर इन चीफ आहेत. म्हणजे थेट बाबासाहेबांशी संबंधित असणाऱ्या 2 अत्यंत महत्वपूर्ण संस्थांचे ते नेते आहेत, मार्गदर्शक आहेत. याशिवाय त्यांनीही एक रिपब्लिकन पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याचं नाव आहे ग्लोबल रिपब्लिकन पक्ष. त्याचे ते अध्यक्ष आहेत. मित्रांनो, आनंदराज आंबेडकर आहेत ते बाबासाहेबांचे 3 नंबरचे, सगळ्यात धाकटे म्हणा, सगळ्यात लहान म्हणा, सगळ्यात लाडके म्हणा. आंबेडकरी चळवळीत सुद्धा ते लाडकेच आहेत. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत, विषयच नाहीये. तर हे आनंदराज आंबेडकर आहेत ते 1998ला राजकीय पटलावरती आले. रिपब्लिकन सेना नावानं त्यांनी संघटना स्थापन केली आणि इंदू मिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन प्रचंड गाजलं आणि यशस्वी झालं. त्यामुळे आनंदराज आंबेडकर हे इंदू मिलशी संबंधित, आंबेडकरांच्या स्मारकाशी संबंधित आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देश पटलावरती पुढे आले. सध्या ते एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर युतीमध्ये आहेत. विशेष म्हणजे कालची जी लोकसभा झाली 2024ची, या लोकसभेला प्रकाश आंबेडकर अकोल्यातून खासदारकीला उभे होते. भीमराव यशवंतरावजी आंबेडकर हे पंजाबमधल्या होशियारपूरमध्ये खासदारकीला उभे होते आणि आनंदराज आंबेडकर हे अमरावतीमधून उभे होते. तिघेही बाबासाहेबांची नातवंड इलेक्शनला उभी होती, खासदारकीसाठीच होती आणि तिघही पराभूत झाले. असो, विषय असा आहे की बाबासाहेबांची नातवंड चक्क अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातल्या लढ्यामध्ये नेतृत्व करायला पुढे, ही गोष्टच मोठी धक्कादायक आणि विचित्र वाटते. मित्रांनो, उपवर्गीकरणाला विरोध कसं आहे की लोकशाही देश आहे, बाबासाहेबांनीच आपल्याला लोकशाही दिलेली आहे, शिकवलेली आहे. त्यामुळं भूमिका मांडायला, आपली भूमिका संदर्भात आग्रह करायला हरकत नाहीये. परंतु हा उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे गेली 30 वर्ष मातंग समाज जी भूमिका घेऊन काम करतोय त्या मातंग समाजाच्या भूमिकेला विरोध केलाय त्यांनी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं मातंग समाजातल्या 3 तरुणांनी बलिदान दिलेलं आहे.
बाबासाहेबांच्या या दोन नातवंडांनी त्या बलिदानाची काय कदर केली सांगा मला. त्यांच्या बलिदानाचा काय आदर केला सांगा. बाबासाहेबांची नातवंड एखाद्या विषयावर भूमिका घेताना विरोधामध्ये लढणारा जो समाज आहे तो समाज आपला सख्खा शेजारी आहे, आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा समाज आहे. त्या समाजाबरोबर साधा संवाद साधण्याचं सुद्धा इतिकर्तव्य त्यांनी केलेलं नाहीये. थेट विरोध. आणि आम्हाला विरोध, मातंग समाजाला विरोध, वंचित समाजाला विरोध, उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे मातंग समाजाला विरोध आहे, वंचित समाजाला विरोध आहे. आणि आरक्षणापासून कोसो दूर जो समाज आहे या संपूर्ण समाजाच्या विकासाला विरोध करण्याचं काम बाबासाहेबांच्या या दोन नातवंडांनी केलेलं आहे. आणि मातंगांना विरोध करून बरोबर कुणाला घेतलंय? चांभार समाजाला बरोबर घेतलंय. चांभार समाजाला बरोबर घेतलं ही माझी तक्रार नाहीये. चांभार समाज आपले बांधवच आहेत, पण चांभार समाजाला बरोबर घेतलंय. आनंदराज आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, तुम्हाला माहित आहे ना, महार समाजापेक्षाही आरक्षणाचा लाभार्थी सगळ्यात मोठा जर देशात कोण असेल तर तो चर्मकार आहे. त्यांना तुम्ही बरोबर घेताय आणि मातंगांना विरोध करताय. शेकडो वर्षांचा इतिहास काढा, कास्ट हिस्ट्री बघा. महारांचं चांभाराचं कधी जमलंय? मांगांचं चांभारांचं कधी जमलंय? गावगाड्यामध्ये काय रिलेशन आहे त्या दोन समाजाचे? पण मांग आणि महारांचं रिलेशन काय आहे? महाराष्ट्रातला एकही असा मातंग समाज नाही, मांगवाडा म्हणेन मी, की ज्याचा संबंध रोज महार समाजातल्या कुठल्या तरी मित्राशी आहे. आणि महार समाजामधला, महारवाड्यातला असा एकही कुटुंब नाही की जो मांग समाजाशी संबंधित नाही. सख्खे शेजारी नव्हे, सख्खे मित्र. या दोन समाजाच्या सुखदुःखात हे दोन्ही समाज सहभागी असतात. हे गावगाड्यातलं रोजच चित्र आहे. आणि तुम्ही मातंग समाजाला विरोध करण्यासाठी कुठल्याही अर्थानं चळवळीत समाजात नसणाऱ्या चर्मकार समाजाला हात मिळवून करताय, की जो आरक्षणाचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. नामांतर चळवळीत कोण होतं? चर्मकार होते का मातंग समाज होता? बाबासाहेबांच्या नावासाठी मरणाऱ्यामध्ये कोण आहे? चर्मकार की मातंग? रोजच्या प्रश्नावरती बौद्ध समाजाच्या छातीला छाती लावून, खांद्याला खांदा लावून भिडणारा प्रस्थापितांच्या बरोबर कोण आहे? कुठला समाज आहे? मातंग समाज आहे. मातंग समाजाला आपण विरोध करतोय. बाबासाहेबांची नातवंड मातंग समाजाच्या भूमिकेला विरोध करतात. रिडलच्या प्रश्नावर कोण होतं? बौद्ध समाजाच्या बरोबर रिडलच्या प्रश्नावर मातंग समाज रस्त्यावरती आलेला होता. बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मुवमेंट सुरू केली त्यावेळेला मातंग समाजाचे लोकच मोठ्या संख्येनं बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या संघटनेमध्ये आणि त्यांच्या सोबत होते. पुण्यातली मी नावं सांगेन, महाराष्ट्रातली नावं सांगेन. म्हणजे बाबासाहेबांच्या घराविषयी, बाबासाहेबांच्या विषयी, त्यांच्या विचारांच्या प्रती मातंग समाज नेहमीच निष्ठेनं काम करत आलेला आहे. त्यांच्या वारसदारांच्या सोबत सुद्धा मातंग समाज राहिलेला आहे. असं असताना मातंग समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनाच्या भूमिकेला तुम्ही विरोध करता, कुठल्याही प्रकारची चर्चा न करता. मातंग समाजाला विरोध म्हणजे आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध एवढ्यापुरतं हे समीकरण मर्यादित नाही आहे. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला विरोध. लोकशाहीलाच विरोध आहे हा. आणि विरोध करणाऱ्या लोकांचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांची नातवंड करतायत. आणि सोबत कोणाला घेतलंय? चर्मकार समाजाला. नारायण सदोबा काजरोळकर नाव विसरला काय?
बाबासाहेबांच्या समाजाच्या लोकांना जरी विसर पडला असला तरी आम्हाला विसर पडलेला नाहीये. हे सन्माननीय नारायण सदोबा काजरोळकर, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम अस्पृश्यांचा आवाज बुलंद केला, फक्त देशातच नाही जगाच्या मंचावरती नेला, त्यांच्या मुक्तीचे दरवाजे ज्यांनी खुले केले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं. आणि संविधान दिल्यानंतर जी पहिली निवडणूक आली होती 1952ला, त्या 52च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये उभे होते आणि त्यांच्या विरोधात हे नारायणराव काजरोळकर उभे होते. हे काजरोळकर चर्मकार समाजाचे आहेत. जगजीवनराम बाबूंचे हे कार्यकर्ते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे पीए म्हणून काम करणारे काजरोळकर बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले आणि जवळपास 15,000 मतांनी बाबासाहेबांना पराभव स्वीकारावा लागला. हिंमत कशी होती चर्मकार समाजाची बाबासाहेबांना विरोध करण्याची? काँग्रेसने हे काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करणारा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष कुठला असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. आणि त्या काँग्रेस पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यामध्ये सगळ्यात मोठी शक्ती मुंबईमध्ये खर्च केली. 14,374 मतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या पहिल्या निवडणुकीत मुंबईमध्ये पराभूत झाले. या नारायणराव काजरोळकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नुसता पराभव केला नाही, या नारायणराव काजरोळकराला काँग्रेसनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. भारत रत्नाला पराभूत करणारा पद्मभूषण. त्या चर्मकार समाजाबरोबर तुम्ही हात मिळवणी करताय की जो सगळ्यात मोठा लाभार्थी आहे आरक्षणाचा. मी तर या भूमिकेनं अगदी अस्वस्थ झालो. मोर्चामधले मुद्दे काय होते? भीमराव यशवंतरावजी आंबेडकरांनी, ग्लोबल रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली, त्यांचे मुद्दे जाता जाता फक्त आपल्या पुढे ठेवतोय. मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा आपल्या भाषणात अनेक वेळा उल्लेख केला, आदरानं उल्लेख केला, सन्मानानं उल्लेख केला. मी भीमरावजी आंबेडकरांचे मनापासून आभार मानतो. पण त्यांच्या भाषणातले जे मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे निव्वळ राजकीय मुद्दे आहेत. त्यांचं भाषणच राजकीय होतं. त्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणावर ते फार कमी बोलले. त्यांचे काय मुद्दे होते? सरकार मनोवादी आहे, संघाशी संबंधित मातंग समाजातल्या लोकच आरक्षणाच्या बाजूने बोलत आहेत. हा उपवर्गीकरणाचा घाट जो आहे तो संघाशी संबंधित मातंगांनी घातलेला आहे. 59 जातीची वज्रमूठ बांधूया, मातंग समाजालाही बरोबर घेऊया आणि बीजेपीला मत जाऊ देऊ नका. 2014 पासून भीमराव आंबेडकरांचे पॉइंट सांगतो मी भाषणातले. 2014 पासून या सरकारनं म्हणजे बीजेपी सरकारनं हिंदू मुस्लिम भांडण लावलेलं आहे, ओबीसी मराठा भांडण लावलेलं आहे, आदिवासी धनगर भांडण लावलेलं आहे आणि आता एससी मध्ये भांडण लावलेलं आहे. मातंग समाज हा जास्तीत जास्त RSSशी संबंधित आहे. हा एक गंभीर आरोप आहे, पण त्याची नंतर चर्चा करेन. आणि हिंदुत्ववादी जे आहेत ते लोक मातंग समाजाला सोबत घेऊन एससी मध्ये तेढ निर्माण करत आहेत. 59 जाती एकत्र येऊया आणि सत्तेमध्ये परिवर्तन करूया. संविधान बदलणार होते 2014ला, परंतु आम्ही ते बदलू दिलं नाही. फडणवीस साहेबांच्या बद्दल ते म्हणले, फडणवीस होश में आओ, फडणवीस यांची हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही. आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात त्यांनी एकच मुद्दा मांडला आणि तो म्हणजे इतर राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचं काय झालंय मला माहित नाही, पण महाराष्ट्रात उपवर्गीकरण होऊ देणार नाही. आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. काय बोलायचं? आनंदराज आंबेडकर
यांनी काय मुद्दे मांडले? त्यांची भूमिका त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेली होती. त्यांचं म्हणणं असं आहे की एससी मध्ये ऐक्याला घातक आहे. उपवर्गीकरण म्हणजे एससी मध्ये ऐक्याला घातक आहे. एकी तुटेल, ऐक्य फुटेल अनुसूचित जातीमधलं. ते असंही म्हणतात की एससी मध्ये आंबेडकरी समाज मोठा आहे. आंबेडकरी समाज म्हणजे कुठला? महार समाज. महार समाज हा आंबेडकरी समाज आणि बाकीचे समाज हे त्या जातीचे समाज. तर आनंदराज म्हणतायत एससी मध्ये आंबेडकरी समाज मोठा आहे. या समाजाची प्रगती काही जणांना पाहवत नाही. त्यामुळे हे उपवर्गीकरणाचं नाटक चालू आहे. काय हे आनंदराजजी? म्हणजे महार समाजाची प्रगती आम्हाला बघवत नाही आणि त्यासाठी उपवर्गीकरणाचं नाटक चालू आहे. तुमच्याकडून अशा पद्धतीच्या विधानाच्या अपेक्षा नाही. आणखी तुम्ही म्हणताय की आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी आरक्षण अबाधित राखण्यासाठी आपल्याला हा मोर्चा काढायचा आहे. म्हणजे तुमच्या भावी पिढ्यांसाठी तुम्ही आरक्षणाला विरोध करणार आणि आमच्या भावी पिढ्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तुमच्याकडे फक्त बघत बसायचं आम्ही? जर तुम्ही तुमच्या पिढ्यांसाठी लढत असाल तर आम्ही आमच्या पिढ्यांसाठी लढणं बोलणं गैर आहे, चुकीचं आहे. पण हे तुम्ही बोलायला नाही पाहिजे होतं आनंदराजजी. हे तुम्ही बोलायला नको होतं. तुम्ही सगळ्यांना समान धरायला पाहिजे. तुम्ही भेद करायला नाही पाहिजे. पण तुम्ही भेद केला. तुम्ही फूट पाडायला लागलाय समाजामध्ये. आम्ही आजही म्हणतोय सगळे एकत्र येऊया, बसूया, चर्चा करूया आणि ज्याचा वाटा त्याला देऊया ना. मित्र हो, भीमरावजी आंबेडकर म्हणजे हुकुमशाही चालू देणार नाही फडणवीसांची. याचा अर्थ काय? तुम्ही म्हणता वर्गीकरण होऊ देणार नाही, म्हणजे ही हुकुमशाही कोणाची आहे? ही काय आहे? ही भाषा काय आहे? हा विचार काय आहे? सुप्रीम कोर्ट सांगतंय उपवर्गीकरण करायला हरकत नाही. मातंग समाज म्हणतोय उपवर्गीकरण आम्हाला हवं आहे. तुम्ही म्हणता होऊ देणार नाही आणि तुम्हीच म्हणताय हुकुमशाही, म्हणजे दुसऱ्यांची हुकुमशाही चालू देणार नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे का भीमरावजी आंबेडकर साहेब? तुमचे ह्या सगळे मुद्दे बघितल्यानंतर माझ्यापुढे प्रश्न पडलाय की ज्यांनी देशाला लोकशाही दिली, संविधान दिलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य दिली, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातली भूमिका आहे नाही सगळी. मी कालच्या 30 तारखेच्या मोर्चामध्ये या दोन बाबासाहेबांच्या नातवंडांनी येणं हीच गोष्ट मला बरोबर नाही वाटली आणि म्हणून मी जरा स्पष्टपणानं माझी भूमिका मांडलेली आहे. मित्रांनो, एकूणच मी या निष्कर्षाला आलेलो आहे की बाबासाहेबांचे नातू आनंदराजे आंबेडकर जेव्हा म्हणतात हे नाटक चालू आहे, मला कळत नाही मातंग समाजाचं नाटक आहे का सर्वोच्च न्यायालयाचे लोक नाटक करतायत, न्यायाधीश नाटक करतायत. बाबासाहेबांच्या भूमिकेला बाबासाहेबांची नातवंड विरोध करतायत असं मला वाटायला लागलंय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांना बाबासाहेबांची नातवंड विरोध करतायत की काय असं मला वाटू लागलेलं आहे. ज्याचा हक्क त्याला मिळायला पाहिजे, वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, या बाबासाहेबांच्या भूमिकेलाच बाबासाहेबांची नातवंड विरोध करताय की काय असं वाटू लागलेलं आहे. मातंग समाज काय म्हणतोय? मातंग समाज फक्त म्हणतोय की आमचा वाटा आम्हाला द्या, तुमचा आम्हाला देऊ नका ना. काही तुमचं असेल तर तुम्ही घ्या ना, आमचा वाटा आम्हाला द्या असं आम्ही म्हणतोय. तर तुम्ही म्हणताय नाही नाही सगळ्यांनी एकत्रच खायचं. अहो, खायला मिळणं झालंय ना आम्हाला. ही मोठीच्या मोठी परात आहे, त्या परातीमध्ये अन्न आहे, पण तो वाटा आम्हाला मिळणं झाले ना. शाहू महाराजांची घोड्याची गोष्ट माहित आहे ना. ते सशक्त घोडे आहेत, तेच खायला लागले. तर आम्ही म्हणतोय परातीत नको आम्हाला, वाटीमध्ये द्या किंवा थाटीमध्ये द्या, वेगळ्या प्लेटमध्ये द्या. तुम्ही म्हणताय नाही नाही परातीतच खा. नाही ना, आम्हाला मिळत नाही ना खायला.
हे कसलं जबरदस्तीनं नाही त्यातच खायतात, खायला मिळत नाही हा तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणून आम्ही वेगळा हे करतोय. तुमच्याकडून, तुम्हा दोघांच्याकडून ही अपेक्षा नाही. सुरेश माने, ते राजकुमार बडोले यांनी कुणीही काय बोललं तरी माझ्या दृष्टीनं ते दखलपात्र नाहीत. पण तुम्ही दोघं बाबासाहेबांची नातवंड नुसती नाही, आमच्यासाठी सुद्धा तुम्ही दोघे आदरणीय आहात, वंदनीय आहात. तुम्ही सर्वांच्या बाजूला उभं राहायला पाहिजे. तुम्ही सर्वांचं ऐकून घ्यायला पाहिजे. तुम्ही सर्वांशी चर्चा करायला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न सुटेल, परंतु आपल्या या दोन समाजामध्ये जी मैत्री आहे शेकडो वर्षांची, जे बंधुत्व आहे ते सुटायला नाही पाहिजे. ते मित्रत्व, बंधुत्व तुटायला नाही पाहिजे. आणि या मित्रत्वाचं रूपांतर शत्रुत्वामध्ये नाही व्हायला पाहिजे. यासाठी खरं तर तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. यासाठी तुम्ही पाऊल उचलायला हवं. पण तुम्ही हे केलं नाही, हीच तर माझी तक्रार आहे. म्हणून म्हणतोय की आपल्याला गरीब, मागास, वंचित, दलित यांच्या बाजूने बोलणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची नातवंड या दलितांच्या विरोधात. आज महाराष्ट्रातलं चित्र काय? आज महाराष्ट्रामध्ये असा मेसेज गेलेला आहे की आपल्याच भावंडांविरुद्ध बाबासाहेबांची नातवंड. हाच मेसेज गेलाय महाराष्ट्रात की आपल्याच दलित, वंचित, भावंडांच्या विरुद्धात बाबासाहेबांची नातवंड रस्त्यावर उतरायला लागलेले. हे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहे. हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाच्या विरोधात आहे. हे सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विचार दिला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम दलितांचे, तमाम शोषितांचे, तमाम वंचितांचे, अल्पसंख्याकांचे, आदिवासींचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे बाबासाहेब आंबेडकर, महिलांचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर. ते फक्त महाराष्ट्राचेच नव्हते, महाराष्ट्राचे होते, भारताचे होते, विश्वाचे बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी सगळ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. त्या विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातू आणि नातवंड आपल्याच अनुसूचित जातीमधल्या वंचित, उपेक्षित, मातंग समाजाच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतात. याच्यासारखं दुःख नाही कुठलं. मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपण तुमच्या भूमिकेचा फेरविचार कराल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी, जय संविधान. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.